मस्तिष्कमाला हृदि कृष्णतत्त्वं जिह्वाग्रे भागे वरराममन्त्रम् यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि। यवन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देहो क्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयम्। ध्यावे ध्यावे मानसी सेवा करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। गृहे गृहे गोपवधू कदम्बात् सर्वे मिलित्वा न समवापि योगे पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुकाये कुलस्वामिनी अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कायमाजीवानि मानिलसन्ताश रञ्जवचित्तास्य आपुल्या प्रमाणं भवाब्धेरिदमामकानां नितं भक्कराभ्यां धृतेन तस्मात् विधातुर्वै सत्यधृतिनाभिकोशं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। एक धरिला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती
तेने अवघे झाले काम किंवा तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम परद्रव्य परनारी झाली विषाचे परी तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. एवढं घडलं आता. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने अवघे झाले काम निवारिला भवभ्रम. विठ्ठला एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती तेने अवघे झाले काम निवारिला भवभ्रम. अनंत कृपायुषित सकल संत गुणधाम सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल भक्तवंश कल्पतरु विश्वाधार जगताधार जगताधिष्ठान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या मंगलमय कृपाशीर्वादानं तथा याच महाराष्ट्रामध्ये याच वारकरी संप्रदायाची अभिनव वैभव संपन्न गौरवशाली परंपरा जोपासणारे त्या परंपरेचे पाईक असणारे प्रातस्मरणीय ब्रह्मलीन ब्रह्मीव संत श्रेष्ठ गोदडनाथ महाराज यांच्या मंगलमय कृपाशीर्वादानं तथा परमहंस परमप्रिव्रजकाचार्य राजाधिराज योगीराज श्रीमंत विधिराज सच्चिदानंद घनश्री आत्मारामगिरी बाबांच्या मंगलमय कृपाशीर्वादानं तथा जगज्जननी मातृस्वरूपिणी आई जगदंबेच्या पदस्पर्शानं पुनीत पावन मंगलमय झालेल्या या पवित्र धर्मभूमीमध्ये आणि या मृत्यूलोकातल्या अबाध्य सिद्धांता नियमानुसार आज या ठिकाणी वैकुंठवाशी अखंड सौभाग्यवती सौ पार्वती गोविंद सायकर या माऊलीचं प्रथम वर्ष श्राद्ध म्हणा किंवा प्रथम पुण्यस्मरण म्हणा त्या अनुषंगानाची ही भगवत चिंतनाची सेवा आहे. या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती असणारे तू कोणी घेतले मोती जैसे या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती असणारी माझे ज्ञानोबा तुकोबा अष्टादश संतांच्या अक्षरांची कायावाच्या म्हणून सेवा करणारे माझे सर्वश्री हरिभक्तीपरायण महाराज मंडळी टाळकरी माळकरी वारकरी विनेकरी गायनाचार्य मृदंगाचार्य स्वरसम्राट तालसम्राट संगीत विशारद आदी करून ज्येष्ठ सामाजिक शैक्षणिक सहकार तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी विद्वान गुणवान मंडळी इष्टमित्र नातेवाईक सगळे सोयरी ज्ञात अज्ञात परिचित सुपरिचित पै पाहुणे चित्रकार पत्रकार नवीन कीर्तनकार प्रवचनकार बहालदार चोपदार आचार्य साऊंड सिस्टीम सहित बंधू आणि भगिनींनो आज जे माऊलीचं प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण आहे. दोन गोष्टी विशेषत्वानं पाहायला मिळतात. आम्हाला मृत्यू यावा तो किती सुंदर असावा. शास्त्र देहाला 3 प्रकारचा नाश सांगतं. स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परता नाश. तसा मृत्यू येत असताना मृत्यू हा 5 प्रकारचा असतो देहाला. हत्या, आत्महत्या, अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू आणि देव मृत्यू. विठ्ठल मृत्यू आपल्याला येणार आहे. अंतिम सत्य जगातलं ते कसा यावा, देह कसा पडावा. घरामध्ये बसल्यानंतर विचारलं आई साहेबाला काय आजार, म्हणले काही नाही महाराज, खाता खाता गेले. निमित्त झालं 4-8 दिवस आजारी. उभी आठवली ज्ञानेश्वर महाराजांची. कसा मृत्यू यावा, का झाकल्या घटीचा देवा, निनो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, असं मरण या माऊलीच्या वाट्याला आलं. विठ्ठल त्या माऊलीचाच पुण्यस्मरण आहे. त्या अनुषंगाने भगवत चिंतन अवघान करण्याची संधी या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. त्या भगवत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य रागरसिक ज्ञानाची अविरत वाहणारी ज्ञानगंगा
जनसामान्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण करणारे, भक्तिशास्त्राचे प्रणेते, भक्तीचे जनक की वारकरी संप्रदायानं ज्यांना अलौकिक तत्वानं संबोधलं असे असणारे, भक्तीचा मळा, चैतन्याचा जिव्हाळा, परब्रह्माचा पुतळा, मैत्रीची चितकळा अशा तत्वायुक्त असणारे महायोग मंडना, तरुपाप खंडना, कळीकाळ दंडना, गुणासुर खंडना या उक्तीप्रमाणेचं जीवन आहे असे असणारे. अगदी सोप्या भाषेत सांगतो, घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही कसला मान, पण चित्तामध्ये नाम साधने ना खंडो समाधान ही ज्यांची वृत्ती आहे असे असणारे विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण संत सम्राट, जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून ती अनुभवजन्य दिव्य अलौकिक अक्षर आज श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन विठ्ठल. आपण ज्या लोकात राहतो देवा त्याचं नाव मृत्यू लोक आहे. सामान्यतः लोकांमध्ये 3 प्रकार पडतात: स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोक. ऐका, ज्याच्यामध्ये बदल नाही त्याला मृत्यू लोक म्हणतात. याच्या खाली पाताळे देवा किती? 7: आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. ऐका, आपण ज्या मृत्यू मध्यभागामध्ये राहतो देवा त्याचं नाव मृत्यू लोक आणि याच्यावर आहे 21 लोक आहेत, स्वर्ग लोक आहेत. या मृत्यू लोकाचं विशिष्टता आहे, या मृत्यू लोकामध्ये जी वस्तू इंद्रिय गोचरत्व असते, जी वस्तू जन्माला येते देवा, जिची उत्पत्ती संभवते, तिचा नाश हा ठरलेला असतो. जगातलं अंतिम सत्य काय असेल तर मृत्यू आहे. फक्त शिट्टी वाजून देऊ नका, मस्त लागलाय. अंतिम सत्य आहे. जगात दुसरं सत्य काहीच नाही देवा. परमात्मा एक सत्य आहे. सत्य तो विठ्ठला. परमात्मा सत्य आहे, तसा मृत्यू सुद्धा अंतिम सत्य आहे. सांगू, या मृत्यू लोकांमध्ये आतापर्यंत शाश्वत कुणाला राहता आलं नाही, राहता येत नाही देवा, कोणी राहू शकत नाही. म्हटलं मी कालच सांगितलं, या मृत्यू लोकात 9 माणसं सोडली ना, 9 माणसं दत्ता भाऊ, तर कुणाला कायमचं राहता आलं नाही. त्यापैकी 7 चिरंजीव आहेत: अश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमांश बिभीषण, कृप परशुरामश, सत्येती चिरंजीविनः. हे 7 चिरंजीव आहेत. भगवान परमात्म्याचे अवतार झाले देवा. त्या 24 अवतारापैकी 1 अवतार चिरंजीव आहे. कोणता? भगवान दत्तात्रयांचा. तोच अवतार एक चिरंजीव आहे. आणि संत मालिकेच्या परंपरेमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज सोडले तर या मृत्यू लोकात कुणाला कायमचं राहता आलं नाही, राहता येत नाही, कुणी राहू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज आजही मृत्यू लोकांमध्ये आहेत, म्हणून आपल्याला रोज म्हणावं लागतं समाधी संजीवन, समाधी संजीवन, आपल्याला रोज. कशात? काकड्यात? नाही, हरिपाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. महाराज 9 लोक सोडली ना, 9 लोक. अजून 10व्याला कुणाला मृत्यू लोकात राहणार नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगेल, कबीर महाराजांना आपल्या समोर चिरकत आहे, मगासारखं करायचं.
कबीर महाराजांनी आपल्या पुढे फार मोठी यादी मांडली देवा. किती मेले? 9 मर गए, 10 मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, बड़े काल के फांसी. पीर मरे, पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. 3 लोक पर चित्र विराजे, लोटा कुंज विहारी. कहत कबीरा सोबी मर गए, रहत कोण विचारी. आपले श्वास सगळेच गेलेत. लोकात कुणाला कायमचं राहता आलं नाही आणि कोणी राहू शकत नाही देवा. अक्षर तुकोबारायांची. येथे उरू आले नाही अवतार, अवतार येथे उरू आले नाही. तुमची आमची काय कथा आहे. एर ते पामर जीव किती. महाराज विश्वामध्ये जर सर्वात निष्ठुर जर काय असेल तेव्हा काळ आहे. सांगू हे शरीर आपण पंचमहाभूतांकडून आणलेले देवा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि आपण उसने आणलेली वस्तू द्यावी लागते. व्यवहार सांगून जाईल. संसारामध्ये जो तुम्ही एखाद्याकडून पाहिली बरोबर गहू आणली, ज्वारी आणली, कदाचित नाही दिले तरी चालेल. ऐका, वृत्ती लोक पाहिलीवर गहू ज्वारी आणली, नाही दिले तरी देणारा तुम्हाला काही म्हणणार नाही, जाऊ द्या. पण पंचमहाभूताकडून आणलेलं शरीर आहे देवा. गंमत अशी आहे, या पंचमहाभूतांकडून आणलेलं आहे पण सांभाळायला यमाकडे दिलेलं आहे. ऐका ना, कोणाकडे दिले? सांभाळायला यमाकडे दिलेलं आहे. आणि महाराज त्याला दया नाही, माया नाही, काही नाही, काही नाही. दात पडले तरी तुम्हाला घेऊनच जाणार आहे. ऐका ना, नजर तुमची कमी झाली तर यम तुम्हाला घेऊनच जाणार आहे. यात नवल नाही देवा. आयुष्य सरलं, जन्माला आलेलं बाळ त्याची सुद्धा वाट पाहतो काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. जन्माला आल्याबरोबर काळ त्याची वाट पाहतो, यात नवल नाही. गर्भधारणा झाले की काळच वाट पाहतो. काही उपजता मरती, काही जन्माला येण्याच्या अगोदर मरतात देवा. काही भाग्यवान माणसं असतात, बऱ्याच वर्षाचं आयुष्य त्यांना मिळतं. ऐका, शास्त्र सांगतं माणसाला 13 गोष्टी पुण्याने मिळतात. मानुषम वरमंश जन्मो
विभू दीर्घारोग्यता सुन्मित्रा सुसुता प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वं स्वजनत्वं मिंद्र्याजो सत्पात्रदाने रती ते विना पुण्यनो त्रयोदश गुण संसारिनो दुर्लभ शास्त्र सांगतो. माणसाला 13 गोष्टी पुण्याने मिळतात. त्याच्यापैकी दीर्घारोग्यता, माणसाला दीर्घ असं आयुष्य पुण्याने मिळतं देवा. ज्या आईचा आज वर्ष श्राद्ध देवा त्यांना 5 मुली, बरोबर ना, आणि 1 मुलगा आहे देवा. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं वय जवळजवळ 80च्या आसपास असावं. विठ्ठल फार कमी लोकांना एवढं आयुष्य मिळतं देवा. सांगू आयुष्य किती मिळालंय याच्यापेक्षा आयुष्य कसं जगलं याला महत्व आहे. विठ्ठल काहींना आयुष्य थोडं मिळालं देवा, पण इतकं सुंदर जीवन जगले ती माणसं. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना किती आयुष्य मिळालं? तसं तर खरं 16च वर्षाचं, 6 वर्ष 3 भावांचं 2-2 वर्षाचं मिळालंय देवा. 22 वर्षाचं आयुष्य मिळालं देवा. पण इतके सुंदर जीवन जगले ज्ञानेश्वर महाराज देवा. इतके सुंदर जगले, इतके सुंदर जगले. आज 728 वर्ष होत आहेत. आपला समाधी सोहळा साजरा करावा लागतोय. याला म्हणायचं खरं जीवन, आणि यालाच म्हणायचं उत्तमाचे जपून बरं का, त्याची नजर आहे आपल्यावर. तिला घोळ करते सध्या. 2 गोष्टीला लग येतो. लाईव्ह कार्यक्रम फोटोला विठ्ठल मगच म्हणलं लाईव्ह आहे का, म्हणले नाही. असं काय चुकल्या खुडून टाका बरं का. चला कुठेशी आलत उत्तमचे उरे कीर्ती मागे, याला जीवन म्हणतात. काही माणसाला आयुष्य फार मिळतं देवा, पण त्यांची कीर्ती होत नाही. धृतराष्ट्राला आयुष्य भरपूर मिळालं, दुर्योधनाला आयुष्य मिळालं, रावणाला आयुष्य मिळालं, हिरण्यकश्यपूला आयुष्य मिळालं देवा, पण यांची कीर्ती का नाही देवा. एक सांगू, अरे मृत्यू हे अंतिम सत्य आहे. काही जर प्रश्न विचारले त्याचे उत्तर तुम्ही लगेच देऊ शकता. अंतिम सत्य आहे मृत्यू. सांगा, जन्माला आलेली व्यक्ती देवा त्याचं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण होईल का नाही, हा जो प्रश्न तुम्हाला विचारला, उत्तर अनिश्चित राहील. चला झालं देवा त्याचं शिक्षण पूर्ण, पुढे त्याला नोकरी मिळेल का नाही, हा जो प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित राहील. चला मिळाली देवा त्याला नोकरी, पुढे त्याला छोकरी मिळेल का नाही, हा जो प्रश्न विचारला, आताच्या काळात अनिश्चित राहील. चला मिळाली त्याला छोकरी देवा,
ती धर्म भार्या त्याला परमार्थामध्ये प्रपंचामध्ये अनुकूल मिळेल का नाही हा जो प्रश्न विचारला बाबा उत्तर अनिश्चित राहील. ऐका, संसारातल्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर, सगळ्या प्रश्नाची उत्तर अनिश्चित आहे देवा. पण एक प्रश्न विचारतो, सांगा जन्माला आले व्यक्ती देवा त्याला मृत्यू येईल का नाही हा जो प्रश्न विचारला उत्तर निश्चित. विठ्ठल सोडत नाही, अंतिम सत्य आहे. एकेच्या पुढे जाऊन सांगीन. ऐका, संसारामध्ये आपण जगणारी माणसं आहेत देवा, आपण सावध झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. आम्ही जीवनामध्ये सावध झालो, आपण सावध नाही देवा. आपण झोपलेलो आहेत, आपण इतक्या झोपेमध्ये देवा गाफेल निजताना काळ देईल धोका, सावध होई बापा काळ लागला मापा. महाराज सांगत सावध व्हा, सावध व्हा. संसारामध्ये देवा 3 गोष्टींची वजाबाकी आहे. आता मी कालही चिंतन मांडलं होतं. पहिली गोष्ट संसारात आयुष्याची वजाबाकी, दुसरी गोष्ट पदाची वजाबाकी, आणि तिसरी गोष्ट पदार्थाची वजाबाकी. फार विस्तार करणार नाही. संसारामध्ये आपण जगतोय देवा, जन्माला आलोत आपण. खरं सांगा, प्रत्येकानं आपापल्या वयाचा विचार करा. माझ्या समोर बसले कोणी 40 वर्षाचा आहे, कोणी 50 वर्षाचा आहे, कोणी 55 गाठलेत, कोणी 15-20 वर्षाचे. प्रत्येकाचं वय देवा. मग सांगा तुम्हीचं वय जेवढं आहे तेव्हा एवढं आयुष्य तुमच्या जीवनातलं आतापर्यंत कमी झालं का वाढलं? काय झालं? कमी झालं. मग महाराज आयुष्य कमी झाल्यानंतर माणसानं आनंद उत्सव साजरा करावा का दुःखी व्हावं? दुःखी व्हा. पण माणसं वाढदिवस साजरा करतात. सांगा, आयुष्य वाढलं म्हणून वाढदिवस आहे का कमी झालं म्हणून? कमी झालं म्हणून लक्षात ठेवा. कारण संसारामध्ये आयुष्याची वजाबाकी होती देवा, आयुष्याची. आम्ही असं पाहिलंय माणसं जन्माचा वाढदिवस करतील यात नवण नाही, लोक लग्नाचा सुद्धा वाढदिवस करतील. काय म्हणतात त्याला? हा, तरी माझं एवढं शिक्षण नाही, काय असेल ते असेल. महाराज का करते देवा? नाही का ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ए मृत्यू लोकी जीव फराटे, येत जरी अर्जुना उचटे जन्मला असी तू. सावध हो. ज्ञानेश्वर महाराज सूचना देतात, तरी धडधडूनी वहिलानी या भक्तीच्या वाटेला ज्या पावस्या व्यंग निजधाम माझे. आयुष्याची वजाबाकी देवा. आतापर्यंत आपलं आयुष्य वाढलं का कमी झालं बुवा? महेश बुवा दोन्ही बाजूला कमी झालं आहे का नाही? आहे का नाही? होय बाबा, बरोबर ना? कमी झालं देवा. संत महात्मे आपल्याला जाग करतात. आयुष्य नामदेव महाराज, आयुष्य जात आहे पहा. पहा शब्द त्यांच्या करता नाही, आपल्या करता आहे. आयुष्य आपलं चाललं देवा, पहा शब्द आपल्या करता. काय सांगितला पहा शब्द? कीर्तना सुद्धा मोबाईल बघू नका, आयुष्य जात आहे पहा. भजन करा, ठीक आहे नाही सांगितलं देवा. रात्र चॅटिंग करू नका, नामस्मरण करा, आयुष्य जात आहे पहा.
तारुण्याच्या मस्तीमध्ये राहू नका, आयुष्य जात आहे पहा. सत्तेमध्ये गुंग होऊ नका, आयुष्य जात आहे पहा. हा पहा शब्द आपल्या करताय विठ्ठल. ऐका, सत्ता, संपत्ती आणि तारुण्य क्षणोक्षणाला नासवणार आहे. म्हणून तर महाराज सांगतात, विचार करा, क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का आयुष्य चाललंय देवा. म्हणून तर महाराजांनी एके ठिकाणी आपल्याला जागृत केलं, लय झोपेत राहू नका, आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो सांगतात, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकोळ. आयुष्य खातो काळ सावधान. महाराज आतापर्यंत आमचे आयुष्य गेली 40 वर्ष, 50 वर्ष, 35 वर्ष गेली आमचे आयुष्य. महाराज आता इथून पुढे आम्हाला आयुष्य किती आम्हाला सांगता येत नाही. किती वर्ष आम्ही जगणार आहे, आमचे श्वास किती आम्हाला सांगता येत नाही. पण आम्हाला परमोच्च स्थिती गाठायची आहे का काही साधन. महाराज म्हणले आहे. देवाकडे जाण्याकरता साधनेची काही कमी नाही. देवा ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, अनेक साधने देवा, अनेक साधने. चला, प्रत्येक साधनाचे अधिकारी भिन्न भिन्न आहे देवा. पण महाराज एक साधन सगळ्याला जमण्यासारखं आहे. कोणतं? फक्त नामस्मरण. आणि ते एवढं सोपं राहिलंय फक्त. म्हणून ज्ञानेश्वर महाराज संत महात्म्याने आपल्याला एक सांगितलं, आता एक काम करा, कलियुगात बाकीच्या भानगडीत पडूच नका. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानेश्वर महाराज त्या परमोच्च स्थितीला जाण्याकरता काही साधन असेल तर आम्हाला सोपं सांगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, सांगू का? तुम्ही एकच काम करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे लई जण येत म्हणून चान्स दिलता, बाकी काय. विठ्ठल एवढं साधन सध्या एवढं करण्यासारखं आहे. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, बाकीची गोष्टी आता करता येत नाही देवा. काम्य कर्म विघ्न विचित्र, देश काळ मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी मात्र, सर्वत्र शुद्धी पाहिजे. 9 गोष्टी सांगितल्या कर्मकांड करताना. काम्य कर्म विघ्न विचित्र. सांगू, यज्ञ जर करायचा झाला देवा, ज्याच्या नावानं यज्ञ करायचा आहे त्याच्या नावानं पृथ्वीवरती अग्नी आहे का नाही पाहिलं जातं. गुरु शुक्राचा असतं उद्या आहे का नाही पाहिलं जातं. काम्य करण्यामध्ये मला अनेक प्रकारची विघ्न आहेत. तुकाराम महाराजांनी शिक्का दिला, मोडून या वाटा तिला राज्यभार चाले ऐसा. सोपं साधन सांगितलं देवा. तुकाराम महाराज सोप्या साधनानं काय होतं, परमोच्च स्थिती गाठता येते. मग तुकाराम महाराज तुम्ही परमोच्च स्थितीला गेलात, मग जीवनामध्ये तुम्ही बी काय साधन केलंच असेल ना. तुकाराम महाराज म्हणलं केलं. मग का हो तुकाराम महाराज जास्त साधनं जीवनामध्ये केले का? एकच केलं. तुकाराम महाराज म्हणले, अन्य साधना आम्ही जीवनामध्ये केली नाही, फक्त एकच साधना केली. कोणती साधना केली?
माझे झाले अवघे काम महाराजांनी सांगितलं एक साधना केली एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती तुकाराम महाराजांनी एकाची उपासना केली एकच साधना केली देवा आपली साधना वार बदलला की साधना बदलते फार विस्तार करणार नाही याला व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती म्हणतात ऐका पाठी सोमवार पावी आणि बेले लिंगा सिधावे पुढची वय माझा अधिकार नाही अव्यभिचारी भक्ती आम्ही जीवनामध्ये केली देवा काय केलं एक धरेला चित्ती एकाच भगवान परमात्म्याचं आम्ही चिंतन केलं जीवनामध्ये एकनिष्ठेला फार किंमत आहे देवा व्यवहारात असो किंवा परमार्थामध्ये असतो एकतेला फार किंमत आहे संख्याशास्त्रामध्ये सुद्धा एकाला किंमतच आहे शून्याला किंमत आहे पण कधी अंकाच्या पुढं चला गणित सांगतो एक या संख्येच्या पुढे बाळा एक अंक आहे ना त्याच्या पुढे एक शून्य दिला किती झाली बेरीज बरोबर किती झाली 10 10च्या पुढे अजून एक शून्य दिला किती झाले वा 100 वा त्याच्या पुढे अजून एक शून्य दे किती झाले 1000 वा बरोबर आहे त्याच्या पुढे अजून एक शून्य दे किती झाले 10,000 वा बरोबर आहे त्याच्या पुढे अजून एक शून्य दे किती झाले 1,00,000 बस म्हणजे आपण सगळ्यातच खेळतोय किती झाले सारे 1,00,000 कधी झाले एक या संख्येच्या पुढं 5 शून्य दिल्यानंतर 1,00,000 झाले आहे का नाही म्हणजे शून्याची किंमत वाढली कोणामुळं एकामुळं आहे का ना आता एक काम कर 1,00,000 झाले ना तर 1,00,000तला पहिला जो एक आहे तो एक पुसून टाक शिल्लक किती राहिले शून्य ह्याच्या पुढे जाऊन सांगू तुकाराम महाराज म्हणतात एक पुसायची गरज नाही सुनील भाऊ आठवते का प्रमाण एक पुसायची गरज नाही एकाला जो दांडकं उडलंय का दांडकं त्याचं नुसतं मुंडकं उडवा 1,00,000 खविले 10 फाटा पहा पुसोनी नुसता वडलेला फाटा पुसून पहा किंमत त्याची शून्य होती देवा तसं संसारामध्ये तारुण्य आहे सत्ता आहे संपत्ती आहे देवा सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत पण एक परमात्म्याचं नामस्मरण नसल तर ते शून्य आहे विठ्ठल एक या संख्येला फार महत्व आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकाची साधना केली देवा एकाची साधना का करायची महाराज एकाची साधना केल्यानंतर त्याला दया येते तुम्ही एकाचं नामचिंतन करा त्याला दया येते तुम्ही 7 दिवस वार बदलली भक्ती बदलली एकाला तुमची दया येत नाही पण जीवनामध्ये तुम्ही एकाचं भजन करा हरे शेखर हरे शेखर
असं झाले माझ्या कीर्तनात मला सासूच्या जावयाच्या गप्पा काही येत नाही, आईची न बापाची गाणी म्हणून मला श्राद्ध साजरं करायचं नाही देवा. मी लय साधा वारकरी, माझं लय नाही पाठ, फक्त 2 हरिपाठ आणि काकडा आणि निवडक थोडीशी अभंग. ह्याच्या बाहेर गेलो का आतापर्यंत नाही. विठ्ठल महाराज सांगतात एकाची साधना केली, ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक तत्वनाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. येते का हो देवाला करुणा? हो, एकाचं भजन केल्यानंतर देवाला करुणा येते. देवा ऐका, महाभारत युद्धामध्ये देवाशी काय प्रसंग होते. कौरवांचं 11 अक्षुणी सैन्य होतं आणि पांडवांचं 7. ऐका, कौरव पक्षाच्या 11 अक्षुणी सैन्यामध्ये देवा 13 माणसं अजिंक्य होती. किती माणसं? 13. त्यातली 4 माणसं इमानदारीनं मरत नव्हती. देवा लक्षात ठेवा, इमानदारीनं मरत नव्हती. भगवान परमात्म्याच्या घरातलं एक उदाहरण सांगतो. कृष्ण भगवान परमात्म्याचे ज्येष्ठ बंधू कोण? बळीराम दादा. लक्षात ठेवा, त्या बळीराम दादानं 2 शिष्य गदा युद्धामध्ये तयार केले बाबा. 2 कोण? एक भीम आणि दुसरा दुर्योधन. 2 शिष्य तयार केले. महाभारत युद्ध ठरलं देवा. आणि ठरल्यानंतर गंमत अशी आहे, देवाने विचार केला हा दुर्योधन आहे, हा वज्रदेही होणार आहे. आता बाबा सांगतात ना, करावया पांडव निर्दळन वज्रदेही व्हावया पण वर्मपुसे दुर्योधन धर्मा सत्य नवदेची. आणि हा जर वज्रदेही झाला, देवाला माहित त्याची मांडी कच्ची राहणार आहे आणि मांडीवर भीमाची गदा बसणार आहे. पण गदा युद्धाचा नियम आहे, प्रत्येकाचे नियम असते बरं का. टाळकऱ्याचे नियम आहेत, वाजवणाराचे नियम आहेत, कीर्तनकाराचे नियम आहेत, ऐकणाराचे सुद्धा नियमच आहेत. नियम असा आहे, मांडीच्या खाली गदा हाणायची नाही. पण भीमाच्या मांडीवर जोपर्यंत, आपल्या दुर्योधनाच्या मांडीवर जोपर्यंत गदा बसत नाही तोपर्यंत दुर्योधन मरणार नाही. आणि भीमानं जर दुर्योधनाच्या मांडीवर जर गदा मारली, आमच्या दादाला, बळीराम दादाला राग येईल. आणि अनतीने भीमाने युद्ध केलं म्हणून बळीराम दादा भीमासंग युद्ध करण्याकरता तयार होतील. आणि भीमाने किती जरी दादा संघ युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर माझा बळीराम दादा भीमाला ऐकणार नाही. कोणाला माहित होतं? कृष्ण भगवान परमात्मा. काय करावं काय करावं, महाभारत युद्ध जवळ आलंय, निश्चित झालं. बळीराम दादा विचारायचे, कृष्णा कधी युद्ध आहे कुरुक्षेत्रावरती, जायचं युद्ध पाहायला आपल्याला. देव म्हणत दादा युद्धाला सगळ्यांची हजेरी तरी चालेल, पण तुम्ही गैरहजर पाहिजेत. काय करावं काय करावं. पहाटे 4 वाजता बळीराम दादा उठले. जुनी लोक गाईला चारा टाकायचे, बरोबर, त्याला पहाटेची वैरण म्हणायची. हातामध्ये चारा घेतला आणि बळीराम दादानं गाईला चारा टाकला, सहज गाईच्या पाठीवर अशी थाप मारली. गंमत अशी देवा, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. बळीराम दादानं गाईच्या पाठीवर थाप टाकल्याबरोबर देवा गाई खाली पडली अशीच गाय मिली. 4:30 वाजता बळीराम दादा टाहू फोडला. ए कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी. आले विघ्न निवारी, किंवा तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता पाद्यामुते. अरे कृष्णा धाव. 4:30 वाजता कृष्ण भगवान परमात्मा पळत आले. काय झालं दादा? ए कृष्णा, ब्रह्महत्या घडली. अरे रे वाईट झालं. काय करावं लागेल कृष्णा? दादा तीर्थयात्रा करावी लागेल, प्रत्येक तीर्थामध्ये स्नान करावं लागेल, देवदेवतांचं दर्शन घ्यावे लागेल. पायी तीर्थयात्रा तुम्हाला करायची आहे. बळीराम दादा म्हणले, कृष्णा जातो तीर्थयात्रा करायला, पण इतका वेळ रिझर्वेशन करून उपयोग नाही का नाही. महाभारत युद्ध बघतो, दुर्योधन भीम कसा पराक्रम करतोय, आणि मग तीर्थयात्रेला जातो. कृष्ण म्हणले, दादा अरे पापाचं वज असं डोक्यावर घेऊन कोणी युद्ध बघत बसतं का? काय करायचं आहे, अगोदर तीर्थयात्रेला जा. महाराज बळीराम दादाला तीर्थयात्रेला काढून दिलं देवा, का नाही.
आणि बळीराम दादाच्या गैरहजेरीमध्ये महाभारत युद्ध उरकून घेतलो. कशाचा परिणाम? पांडवांनी एकनिष्ठेने केलेल्या भजनाचा परिणाम. पांडवांनी फक्त कृष्ण भगवान परमात्मा चित्तामध्ये धरला देवा, त्याचा परिणाम दुराविलास बळीभद्र दुराविलास सांगतात न साहेचे बबरू पांडवा पारेखा. तुमच्या म्हणा येत नाही, मला असं म्हणावं लागतं. मग त्याच्यामुळं विठ्ठल त्यात ते बाबाने ते लावले, माझ्या असा दबाव आलाय. काय सांगत होतं? न साहेचे बबरू पांडवा पारेखा दुराविलासका बळीभद्र. एकनिष्ठेनं पांडवानं भजन केलं देवा, सख्या भावाला सुद्धा बाहेर काढून दिलं देवा. कशाचा परिणाम? एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज एक भगवान परमात्मा चित्तामध्ये धरला, नाव सांगितलं कोण? रखुमाईचा पती. कशांक येते का डोक्यात? रखुमाईचा पती चित्तात धरला म्हणजे देवाची ओळख बायकोच्या नावानं करून दिली. ऐका ना, खरं सांगा, गड्याची ओळख कशी असावा? कोण आहे? रामभाऊचा मुलगा आहे. कोण आहे? म्हणजे आमक्या आमक्याचा भाऊ आहे. पुरुषाची ओळख. कोण आहे? ठकीचा नवरा आहे. कसं वाटतं? ऐकाय तरी बरं वाटतं. पण इथं ओळख करून दिली. एक धरेला आम्ही रखुमाईचा पती असणारी जी रुक्मिणी आहे देवा, तिचा असणारा जो पती आम्ही चित्तामध्ये धरला, त्याचं आम्ही भजन केलं. मग तुकाराम महाराज या भजनानं काय झालं? अवघे काम तेने अवघे काम झाले. काय झालं? निवारेला भवभ्रम. भवभ्रम म्हणजे जन्म आणि मृत्यू संसार सागर उल्लंघन आम्हाला करता देवा. ऐका, म्हणजे या दुःखाच्या पलीकडे आमचं जीवन गेलं. महाराज जन्माचं दुःख आहे हो. ऐका, 4 प्रकारचे दुःख असतात देवा. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम, पुनः पुनः अंतकाले महादुःखम तस्मात जागृत जागृता. 4 प्रकारचं दुःख आहे. जन्माचं एक दुःख आहे का ना? जन्माचं दुःख आपल्याला कळत नाही देवा.
जन्माचं दुःख सांगणारी फक्त एक ऋषिकन्या होऊन गेली. 3.5-4 महिन्याच्या पोराला झोळीमध्ये टाकत असताना ते झोका देत होती, जन्माचं दुःख सांगत होती. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. हिताचे कर्मजाळ तुझे मानाड करी आकांत ते जननी दुःखदाय मोकली. जन्माचं दुःख सांगते. काय जन्माचं दुःख आहे? आपल्याला मुलगा झाल्यानंतर आनंद होतो, बरोबर ना? आनंद होतो. पण महाराज ते लेकरू जे आईच्या गर्भामध्ये असतं देवा, ती जागा कशी तुम्हाला माहिती आहे? ऐका, जगाच्या पाठीवर महाराज जगातली पहिली सोनोग्राफी जर कोणी केली असेल 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना देवा, आपणही सोनोग्राफी करतो ठराविक महिन्यानंतर. का? आपल्या गर्भाची सर्वांगीण वाढ कशी चालली पाहण्याकरता आपण सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीमध्ये तो गर्भ दाखवला जातो देवा. पण जो गर्भ ज्या जागेमध्ये असतो ती सोनोग्राफी ती जागा दाखवत नाही. जगातली पहिली सोनोग्राफी ज्ञानेश्वर महाराजांनी केली. काय त्या जागेत आहे हो? महाराज सांगतात, नसाई पाषाण चित्ती भयकाप चित्ती. अरे गर्भवासाचं दुःख दगडाला सांगितलं तर दगड उलतेत. ऐका नाही, नाथबाबा सांगतात, नाके तोंडे कृमीकडे गर्भवासाचे दुःख साकडे कवना पुढे बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांना सांगू, मातेच्या उदर कोरी पचवण्या विष्टीचे दाथरी उकडोणी 9 मासवरे जन्म. तुकाराम महाराजांना सांगू, सांगताच येत नाही देवा. गर्भवासाचं दुःख आहे. काय झालं महाराज सांगतात, भवभ्रम निवारिला कशामुळे एक धरिला चित्ती. त्याच्यामुळं गर्भवासाचं दुःख आता आम्हाला राहील. गर्भवासी नाही दुःख येत जाता. Yeah.
गर्भवाशी नाही दुःख येता जाता हृदय असता नाम तुझे. काय झालं गर्भवासाच्या दुःखाचं? भवभ्रम निवारिला कारण एक धरिला चित्ती. आम्ही रुक्माईचा पती त्याच्यामुळं तिने झाले अवघे काम. निवारिला भवभ्रम आमचा परमार्थ परमोच्च स्थितीला गेला. मग तुकाराम महाराज काय साधना केली? महाराज सांगतात एक परमात्मा चित्तामध्ये धारण केला. मग तुकाराम महाराज एवढ्यावर तुमचं काम भागलं का? महाराज म्हणतात नाही, परमार्थ परमोच्च स्थितीला जाण्याकरता आम्ही जीवनामध्ये एक गोष्ट धारण केली आणि दोन गोष्टी सोडल्या. कोणत्या? काय केलं? महाराज सांगतात परद्रव्य परणामी झाले विषाचे परी. एक गोष्ट धारण केली दोन गोष्टी सोडल्या. ऐका, ज्याला संसारामध्ये ऊर्ध्वगतीला जायचं आहे आणि ज्याला परमार्थ परमोच्चतीला गाठायचं आहे त्याने या भंगाचं रोज चिंतन करा. आपल्या भारताची प्रतिज्ञा आहे, संविधान आहे ना, संविधान आपल्या भारताचं जे संविधान आहे तसं तुकोबरायांच्या 4084 भंगापैकी किंवा 4092 भंगापैकी हा भंग आहे ना, ही वारकऱ्याची, हे वारकऱ्याचं संविधान आहे. विठ्ठल जागो केलं महाराजांनी. परद्रव्य दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा ठेवू नका. एक सांगू, प्रारब्धानं तुम्हाला मिळणार आहे देवा, अन्नमान धन येतो प्रारब्धादीन. एक सांगू, अरे तुम्ही जन्माला यायच्या अगोदर तुमचं प्रारब्ध निर्माण झालेलं आहे. मला सांगा, रेल्वे अगोदर धावते का रूळ अगोदर टाकले जातात? अगोदर रूळ टाकले जातात आणि नंतर रेल्वे धावते. कबीर महाराज सांगतात, प्रारब्ध पहिले रचा पिछा रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले रघुवीर. लक्षात ठेवा, सगळ्यांची सोय करून ठेवली देवा. अन्न मान धन हेतू प्रारब्धाधीन. प्रत्येकाला प्रारब्धान अन्न मिळणार आहे देवा. जुनी म्हणे बघा, खाने खाने दाने दाने पेले का है खाने वाले का ना. काहींचं प्रारब्ध एवढं विचित्र असतं देवा, सांगून झाले की इतिहास. पंढरी क्षेत्रामध्ये ज्यांना विद्वत प्रचुर रत्न समजलं जातो, भगवान धारुरकर शास्त्री होऊन गेले देवा. महात्मा गांधी येरवड्याच्या जेलमध्ये असताना भगवान महाराज धारुरकर शास्त्री महात्मा गांधीजींची भाऊ 3 दिवस रात्र अध्यात्मावर चर्चा चालली. किती दिवस? 3 दिवस रात्र चर्चा चालली अध्यात्म विषयावर. ऐका, आणि महाराज महात्मा गांधीजीवर चर्चा करत असताना धारुरकर शास्त्री
शिष्य ऐका, वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणीय रामकृष्ण भावी शिकर त्यांचे शिष्य. किती माणसे विद्वान महाराज, माझ्याकडे शब्द नाही इतके विद्वान देवा. पण भगवान महाराज धारूरकर शास्त्रींचं प्रारब्ध सांगून जातो. ऐका, शास्त्री महाराजांना जर भूक लागली ना देवा, भूक एका टायमाचं अन्न खाण्याकरता भगवान महाराज धारूरकर शास्त्रींना 5 घर भिक्षा मागावं लागायचे देवा. तेव्हा अन्न मिळत होतं देवा. कसं प्रारब्ध आहे विठ्ठल. ठरलेले अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. धन तुमच्या प्रारब्धाने मिळणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. याच्याचं गप बसायचं का नाही देवा, प्रयत्न करायचा. प्रयत्नानं मिळत असतं. महाराज सांगतात 2 गोष्टीचा आम्ही जीवनामध्ये ते केला, परद्रव्य ऐका, आणि अजून एक वापरलं परनारी. सांगू परमार्थामध्ये प्रपंचामध्ये ऐका, परद्रव्य परनारीचा अभिलाष येथो न्यारास सर्व भाग्य. ज्ञानाचं भाग्य जातो, भक्तीचं भाग्य जातो, वैराग्याचं भाग्य जातं देवा. 2 गोष्टीनं मग तुकाराम महाराज सांगतात आम्ही त्या जीवनातल्या 2 गोष्टी त्याग केल्या, परद्रव्य परनारी झाली विषाचे परी. आणि महाराज सांगतात या 2 गोष्टी आम्ही जीवनामध्ये सोडल्या, एक गोष्ट आम्ही जीवनामध्ये धारण केली आणि आमचा परमार्थ परमोच्च स्थितीला गेला. मग साधकाने विचारलं तुकाराम महाराज, एक गोष्ट चित्तामध्ये धारण केली हो, आणि 2 गोष्टीचा त्याग केला म्हणे हो. मग महाराज या 3 गोष्टी जीवनामध्ये केल्यानंतर परत काय करायची गरज म्हणजे आता काही शिल्लक राहिलं नाही.
आता याच्याकरता फार व्यवहार लागत नाही. तो का म्हणे फार नाही लागत व्यवहार. बस संपलं त्याची क्रिया. आज्या माऊलीचं वर्ष श्राद्ध आहे. पत्रिका पाहिल्यानंतर अभंग दुसरा घ्यायचा होता. म्हणजे माऊलीची संपूर्ण जीवनाची चर्याच्या अभंगामध्ये सामावली असं मला वाटलं, म्हणून या ठिकाणी अभंग घेतला. ही माऊली मृत्यूला सोडत असताना, जात असताना काय घेऊन गेली असेल तर आयुष्याचा, सौभाग्याचा खरा जो अलंकार आहे देवा, ते अलंकार घेऊन ही माऊली गेली देवा. हे भाग्य कोणाला नसतं देवा. फार कमी लोकांच्या जीवनामध्ये भाग्य असतं. सुवर्ण सिंगानं मढवलेल्या गायी, रौप्य खुरानं मढवलेल्या गायी, सूर्यग्रहणाच्या, चंद्रग्रहणाच्या पूर्व कालावरती दान दिल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं, एवढं पुण्य ज्या माऊलीच्या पदरी असतं, अशीच माऊली मृत्यूलोक सोडून जात असताना आयुष्याचा खरा दागिना घेऊन जात असते. म्हणून आज ज्या माऊलीचं प्रथम वर्ष श्राद्ध आपण सर्वजण एकत्रित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता उपस्थित आहोत. अशा असणाऱ्या वैकुंठवाशी अखंड सौभाग्यवती सौ पार्वती गोविंद सायकर हे माऊलीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं शिक्षण फार कमी आहे का नाही. अशिक्षित म्हणलं तरी काय वावगं होणार नाही, पण आपल्या 5 मुलींना सुशिक्षित, संस्कार आणि एक असणारे चिरंजीव सतीशराव, या 5-6 मुलांना योग्य प्रकारचे संस्कार, योग्य प्रकारचं शिक्षण देऊन रेघरूपाला लावण्याचं काम या माऊलीने या ठिकाणी केले देवा. काय केलं जीवनामध्ये? आपल्या मालकाची सेवा केली. आपलं घरदार सांभाळत असताना एकनिष्ठेने आपला प्रपंच सांभाळा. अथक परिश्रम, फार मोठं कष्ट जीवनामध्ये या माऊलीने घेतलं
आणि इथपर्यंत त्या माऊलीचे श्वास आजच्या तिथीपर्यंत होते. गेल्या वर्षी त्या माऊलीचे मृत्यूलोकातले श्वास या ठिकाणी संपले आणि तिला सौभाग्याचा अलंकाराचा दागिना घेऊन ती माऊली मृत्यूलोकातून या ठिकाणी गेली. तर म्हणताना महाराज मग अशी व्यक्ती गेल्यानंतर कुठं जात असतील. ज्ञानेश्वर महाराजांची एकच ओळी सांगतो, मने वाचा करणी जयाचे भजने देवाचे वाहनी. महाराज मनानं मालकाचं भजन, मनानं सुंदर असा संसार केला, एकनिष्ठतेनं प्रपंच परमार्थ सांभाळा, माणसं सांभाळली. अशी माणसं कुठं जात असतील, ते शरीर जाते एक क्षणी देवची झाली. महाराज कुठं गेले असेल, ते माऊली देवस्वरूप झाली, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि त्या माऊलीला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण नाम साधनेचा उपक्रम या ठिकाणी केला. हा कार्यक्रम या ठिकाणी करत असताना या कर्जत भागातील सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी मला सहकार्य केलं, त्यांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्य तुम्हाला धन्यवाद देतो. शूटिंग केली जाधव बाबा तुम्हालाही धन्यवाद देतो. सुंदर असे साऊंड सिस्टम आहे, तुम्हाला धन्यवाद देतो. 2 तास तुम्ही शांत चित्तानं ऐकलं, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा माझ्या सद्गुरू जोग महाराजांनी समर्पित करून या सेवेला मी पूर्ण नाम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायी कपोन. Thank you.